नमस्कार, मी सौ मंगला धामणे, एक पालक आहे, एक शिक्षक आहे. मी मतिमंद माझा मुलगा एक मतिमंद आहे, दिव्यांग आहे. मला आज म्हणजे मी प्रबोधिनी संस्थेमध्ये खूप वर्ष 17-20 वर्ष काम केलेलं आहे. तर आज मला म्हणजे मी एक रिटायर्ड शिक्षिका पण आहे. मला सुनंदा केळी विद्या मंदिरमध्ये पालक सभा आहे आणि तुम्ही आधार गटाचं काम कसं करतात ह्याचं पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून शाळेत बोलवण्यात आलं होतं. आणि मग मी शाळेत आले नेहमीप्रमाणे की आपल्याला 12 वाजता बोलवलं आहे तर आपण जाऊया. तर मी इथे आले, खाली ऑफिसमध्ये बसले. तर ऑफिसमध्ये बाईंनी सांगितलं की थांबा तुम्ही, मुलं तयार होतात ते आणि भारूड आहे, आणखीन काय आहे. मी म्हटलं हे काय आहे म्हटलं, मला तर तुम्ही पालक सभेला बोलवलं आहे आणि मध्येच भारूड काय काढले म्हटलं तुम्ही. नाही म्हणे, एक आपला जुना विद्यार्थी आहे विकास घोगरे आणि तो छान भारुडाचा कार्यक्रम करत असतो. त्यांच्याबरोबर डॉक्टर शशी गायकवाड पण आहेत म्हणे, त्या पण त्याच्या सोबतीला खूप छान कार्यक्रम करतात. तर तो आला होता, त्याने विचारलं तर आपण त्याचा कार्यक्रम इथे पालकांसाठी ठेवलेला आहे. म्हणून आपण नेहमी दुपारी पालक सभा घेतो, तर ह्यावेळेस त्यांच्यासाठी आपण सकाळी पालक सभा ठेवलेली आहे आणि पालक पण आलेले आहेत. तर आधी आपण प्लीज आपण आधी त्यांचा कार्यक्रम करू आणि मग तुमचं मार्गदर्शन घेऊ. तर म्हटलं ठीक आहे. म्हणजे भारूड म्हणजे हा विद्यार्थी काय करतो आहे कळेच ना मला. माझाच विद्यार्थी, मलाच प्रश्न पडला यार एक भारूड. त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला आधी वाटलं पण नाही हा भारूड करत असेल असं म्हणून. पण त्याचं ते ड्रेस, मुलांचं सगळं सजवणं, मुलांना नऊवार पातळ, विठ्ठल रुक्माई गणपती, मी आता त्याच काहीच बोलले नाही. म्हटलं त्याचं बघून तर घेऊ आपण आधी हा काय करतो आहे काय नाही. पण आधी भारूड म्हणजे एकनाथ महाराज हे आधी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोरच येतात. आणि असं वाटलं ते रोडगाव वाहीन तुला, ते सुईणीचं गाणं नामकं असं काहीतरी हा साजरा करते आपल्याला. आणि माझ्या मनातल्याप्रमाणेच पहिल्यांदा त्या आजी सुईणीचं रूप घेऊन आणि ते खेळणे घेऊन आपल्या पुढ्यात म्हटलं हा हेच भारूडसार करते बरं का साधन, काही हरकत नाही, बघून तर घेऊ म्हटलं आपण ह्याचं काय कार्यक्रम येतो. आणि त्या सुयांच्या कार्यक्रमामधून त्याने थोडंसं एकच कडवं घेतलं त्या कार्यक्रमाचं आणि मग नंतर त्यांनी त्या प्रश्नरूपाने त्या आजींनी आणि ह्याने त्या प्रश्नरूपाने दिव्यांग मुलांना आपण कसं शिकवतो, कसं समाज प्रबोधन करायचं हे सगळं त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि त्याच्याबरोबरच्या डॉक्टर असूनसुद्धा त्या इतक्या सुंदर म्हणजे नऊवार पातळ नेसून आणि ते सगळं करून इतके छान मार्गदर्शन केलं की मतिमंद मुलांना तुम्ही काय करा, मूकबधीर असले तर काय करा, ब्लाइंड असले तर काय करा, त्यांच्यासाठी कोणची लिपी आहे, दिव्यांगांसाठी काय करा, म्हणजे प्रत्येक दिव्यांगासाठी तुम्ही काय करा, अपंग नुसतंच पायाने अपंग आहे, हाताने अपंग आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय करा. म्हणजे त्यांच्याजवळ स्वतःजवळसुद्धा खूप ज्ञान आहे आणि त्या ज्ञानातून त्यांनी मुळगुंडा म्हणून आपल्याला एक प्रबोधन केलेलं आहे. आणि आम्हाला आमच्या पालकांना ते प्रबोधन खूपच भावलं. मुला तर इतकी ते म्हणजे ड्रेस वगैरे पाहून, ते विठ्ठल म्हटलेलं पाहून आणि मोर्या पाहून तर मुलं खूपच खुश झाले. त्याच्यामुळे सगळेजण खूप आनंदी झाले. आणि आमचा विद्यार्थी एक कला सादर करतो आणि त्या कलेतनं तो गावोगावी जाऊन समाज प्रबोधन करतो, ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. धन्यवाद.